मिथुन राशी ऑगस्ट 2026 मासिक राशी भविष्य। नमस्कार मिथुन राशीच्या व्यक्तींनो, ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्यासाठी केवळ दिनदर्शिकेतील आणखी एक महिना नाही, तर तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टी नव्याने समजून घेण्याची, स्वतःची क्षमता ओळखण्याची आणि प्रगतीच्या दिशेने आत्मविश्वासाने पावले टाकण्याची संधी घेऊन येत आहे। गेल्या काही काळात तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील, काही योजना पूर्ण झाल्या नसतील, काही नाती अपेक्षेप्रमाणे साथ देत नसतील, काही स्वप्ने अजूनही अपूर्ण असतील, पण प्रत्येक संघर्षाचा शेवट निराशेत होत नाही। अनेक वेळा संघर्ष हीच मोठ्या यशाची सुरुवात असते आणि ऑगस्ट 2026 तुम्हाला याच गोष्टीची जाणीव करून देऊ शकतो। मिथुन राशीचे व्यक्तिमत्व बुद्धिमान, जिज्ञासू, संवाद कुशल आणि सतत काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा असणारे असते। तुम्ही एका जागी थांबणाऱ्यांपैकी नसता। बदल, नवीन कल्पना आणि नवीन अनुभव हेच तुमच्या आयुष्याचे बळ असते। मात्र अनेकदा सतत विचार करत राहिल्यामुळे योग्य संधी समोर असूनही निर्णय घेण्यास उशीर होतो। या महिन्यात ग्रहांची ऊर्जा तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देत आहे। स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्या आयुष्यातील पुढचा टप्पा तुमच्या धाडसी निर्णयांवर अवलंबून असू शकतो। कधीकधी ब्रह्मांड आपल्याला उत्तर थेट देत नाही, ते योग्य व्यक्तीच्या भेटीत, योग्य वेळी मिळालेल्या सल्ल्यात, अचानक मिळालेल्या कल्पनेत किंवा एखाद्या अनपेक्षित संधींमध्ये आपल्याला दिशा दाखवते। म्हणूनच या महिन्यात प्रत्येक घटना आणि प्रत्येक भेट याकडे जागरूकतेने पहा। एखादा साधा संवादही तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो। तुम्ही जर अनेक दिवसांपासून एखाद्या ध्येयासाठी प्रयत्न करत असाल, तर हा महिना तुम्हाला त्या प्रयत्नांची पहिली सकारात्मक चिन्हे दाखवू शकतो। कदाचित लगेच मोठे यश मिळणार नाही, पण योग्य दिशा मिळेल आणि अनेकदा योग्य दिशा हीच सर्वात मोठी सुरुवात असते। या महिन्यात तुमच्या विचारांमध्ये एक वेगळा बदल जाणवू शकतो। पूर्वी ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या, त्यांच्याकडे आता तुम्ही वेगळ्या नजरेने पाहू लागाल। एखादी भीती मागे पडेल, एखादा जुना गैरसमज दूर होईल किंवा स्वतःच्या क्षमतेवर नव्याने विश्वास निर्माण होईल। हा बदल बाहेरून लहान दिसेल, पण तुमच्या भविष्यावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो। ऑगस्ट महिना तुम्हाला एक गोष्ट शिकवू शकतो, प्रत्येक बंद झालेला मार्ग हा शेवट नसतो, तो अनेकदा नवीन मार्ग शोधण्याची सुरुवात असतो। त्यामुळे भूतकाळातील अपयशाला कायमचे सत्य मानू नका। प्रत्येक अनुभवाने तुम्हाला अधिक मजबूत केले आहे। या महिन्यात तुमच्या आसपासचे वातावरणही बदलताना दिसू शकते। काही नवीन लोक आयुष्यात येतील, काही जुन्या नात्यांमध्ये सुधारणा होईल, तर काही गोष्टींपासून तुम्ही स्वतःहून दूर जाण्याचा निर्णय घ्याल। हा बदल नैसर्गिक असेल। जे तुमच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे ते टिकेल, जे अडथळा ठरत आहे ते हळूहळू मागे पडेल। स्वतःच्या मनाला सतत नकारात्मक विचारांनी भरून ठेवण्याऐवजी या महिन्यात कृतज्ञतेला सराव करा। सकाळची सुरुवात एका चांगल्या विचाराने करा। दिवसात घडणाऱ्या छोट्या आनंददायी गोष्टींचा दखल घ्या। जे आपल्या जवळ आहे त्याबद्दल समाधान व्यक्त केले तर पुढे जाण्याची प्रेरणा अधिक मिळते। सकारात्मक विचार म्हणजे चमत्काराची वाट पाहणे नव्हे, तर प्रत्येक परिस्थितीत योग्य कृती करण्याची मानसिक तयारी ठेवणे होय। मिथुन राशीच्या व्यक्तींनो, तुमच्याकडे कल्पनाशक्ती आहे, संवादाचे कौशल्य आहे आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची क्षमता आहे। आता या सर्व गुणांचा योग्य उपयोग करण्याची वेळ आली आहे। अनेकदा तुमचे यश तुमच्या ज्ञानामुळे नाही, तर योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांमुळे मिळेल। या महिन्यात स्वतःला एक वचन द्या, मी इतरांच्या मतांपेक्षा माझ्या प्रामाणिक प्रयत्नांवर विश्वास ठेवेन। मी भीतीमुळे मागे हटणार नाही। मी प्रत्येक नवीन दिवसाला नवीन संधी म्हणून स्वीकारेन। माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकेन आणि सतत पुढे जात राहीन। दररोज सकाळी मनात हा सकारात्मक संकल्प करा, मी शांत, आत्मविश्वासपूर्ण आणि सकारात्मक आहे। माझ्या आयुष्यात योग्य संधी योग्य वेळी येत आहेत। मी त्यांना ओळखण्याची बुद्धी आणि स्वीकारण्याचे धैर्य ठेवतो। माझे प्रयत्न मला यशाच्या दिशेने घेऊन जात आहेत। मी आनंद, प्रगती आणि समृद्धीचे स्वागत करतो। लक्षात ठेवा, ब्रह्मांड प्रत्येकाला सारख्या संधी देत नाही, पण प्रत्येकाला स्वतःचे भविष्य घडवण्याची क्षमता नक्की देतो। तुमची मेहनत, तुमची शिस्त आणि तुमचा संयम आणि तुमचा आत्मविश्वास हेच या महिन्यातील सर्वात मोठे ग्रहबदल ठरू शकते। म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, ईश्वरावर श्रद्धा ठेवा आणि कर्म करत राहा। ऑगस्ट 2026 हा महिना मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी केवळ ग्रहांच्या बदलांचा महिना नाही, तर स्वतःच्या आयुष्याकडे नव्या दृष्टीने पाहण्याची संधी घेऊन आलेला काळ ठरू शकतो। कधीकधी आपण आयुष्यात इतके धावत असतो की आपण किती पुढे आलो आहोत हेच लक्षात येत नाही।
या महिन्यात विश्व जणू तुम्हाला थोडा वेळ थांबून स्वतःकडे पाहण्याचा संकेत देत आहे, कारण पुढचा मोठा प्रवास सुरू होण्यापूर्वी स्वतःची ताकद ओळखणे आवश्यक असते. गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्ही काही अशा अनुभवातून गेले असाल, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास काहीसा कमी झाला असेल. काही लोकांनी तुमच्या क्षमतेवर शंका घेतली असेल, काही योजना पूर्ण झाल्या नसतील किंवा काही स्वप्ने अजूनही अपूर्ण असतील. पण लक्षात ठेवा, प्रत्येक अपूर्ण गोष्ट ही अपयश नसते. अनेकदा ती योग्य वेळ येण्याची वाट पाहत असते. निसर्गही प्रत्येक ऋतूला त्याची वेळ देतो. झाडाला फळ येण्यासाठी वेळ लागतो. त्याचप्रमाणे तुमच्या मेहनतीला योग्य वेळ मिळाल्यावर त्याचे फळ नक्की मिळू लागते. या महिन्यात एक गोष्ट विशेष जाणवू शकते. तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येऊ लागेल. जे प्रश्न अनेक दिवसांपासून मनात आले होते त्यांची उत्तरे हळूहळू मिळू लागतील. काही निर्णय जे तुम्ही सतत पुढे ढकलत होता ते आता घेण्याचे धैर्य तुमच्यात निर्माण होऊ शकते. कारण जेव्हा मनातील संभ्रम कमी होतो तेव्हा योग्य मार्ग आपोआप दिसू लागतो. कधीकधी ब्रह्मांड आपल्याला एखादी गोष्ट देण्याआधी आपल्याला तिच्यासाठी तयार करत असते. म्हणूनच काही विलंब झाले, काही गोष्टी हातातून गेल्या किंवा काही नाती बदलली तर त्यामागेही एखादा मोठा अर्थ असू शकतो. त्या अनुभवांकडे केवळ दुःख म्हणून पाहू नका. त्यांनी तुम्हाला अधिक परिपक्व, अधिक संयमी आणि अधिक सक्षम बनवले आहे. या महिन्यात तुमच्या आयुष्यात काही अशा व्यक्ती येऊ शकतात ज्या तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवतील. एखादा सल्ला, एखादे पुस्तक, एखादे प्रवचन, एखादा अनुभव किंवा एखादा साधा संवादही तुमच्या मनात नवीन प्रेरणा निर्माण करू शकतो. त्यामुळे शिकण्याची वृत्ती कायम ठेवा. ज्ञान जिथून मिळेल तिथून स्वीकारा. मिथुन राशीच्या व्यक्तींची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची जिज्ञासा आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची क्षमता. पण अनेकदा खूप पर्याय असल्यामुळे निर्णय घेण्यास उशीर होतो. ऑगस्ट महिना तुम्हाला सांगतो की प्रत्येक गोष्ट परिपूर्ण होण्याची वाट पाहू नका. योग्य माहिती मिळाल्यावर आत्मविश्वासाने पहिले पाऊल टाका. पुढचा मार्ग चालायला सुरुवात केल्यावरच स्पष्ट दिसतो. या महिन्यात स्वतःच्या मनाशी एक नवे नाते जोडा. दिवसातून काही मिनिटे शांत बसा. स्वतःला विचारा, मला खरोखर काय हवे आहे? मी कोणत्या गोष्टींसाठी मेहनत करत आहे? माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे ध्येय काय आहे? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे तुम्हाला तुमची दिशा ठरवण्यास मदत करतील. स्वतःच्या इतरांशी तुलना करणे थांबवा. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. दुसऱ्याचे यश पाहून निराश होण्याऐवजी त्यातून प्रेरणा घ्या. तुमचा वेळ आल्यावर तुमचे यशही तितकेच सुंदर असेल. फक्त त्यासाठी सातत्य आणि संयम आवश्यक आहे. जर काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडल्या नाहीत तर स्वतःला दोष देऊ नका. त्यातून काय शिकायला मिळाले याचा विचार करा. प्रत्येक अनुभव हा पुढील यशासाठीची तयारी असतो. त्यामुळे भूतकाळांचे ओझे घेऊन भविष्याकडे जाऊ नका. नवीन महिन्याची सुरुवात नवीन विचारांनी करा. या महिन्यात स्वतःसाठी एक छोटा नियम बनवा. दररोज एक नवीन गोष्ट शिका. एखाद्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आणि आपल्या ध्येयासाठी किमान एक छोटे पाऊल नक्की उचला. या छोट्या सवयी पुढे जाऊन मोठा बदल घडवू शकतात. तुमच्या मनातील सकारात्मक ऊर्जा तुमच्या वागण्यात, बोलण्यात आणि निर्णयांमध्ये दिसू लागली तर तुमच्या आसपासचे वातावरणही बदलायला जाणवेल. लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील. तुमचा आत्मविश्वासच तुमची खरी ओळख बनेल. लक्षात ठेवा, ईश्वर प्रत्येकाला काही ना काही विशेष गुण देतो. मिथुन राशीच्या व्यक्तींना बुद्धिमत्ता, संवाद आणि नवीन कल्पना स्वीकारण्याची ताकद लाभलेली असते. आता या गुणांचा उपयोग करून विचार करण्यासाठी नाही तर कृती करण्यासाठी करा. कारण विचार दिशा देतात पण कृतीच भविष्य घडवते. महिन्याच्या शेवटी तुम्हाला असे वाटू शकते की तुमच्या आयुष्यात काहीतरी बदलायला सुरुवात झाली आहे. तो बदल बाहेरच्या परिस्थितीत असो किंवा तुमच्या विचारांमध्ये, तो तुमच्या पुढील प्रवासासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येक दिवस आशेने, श्रद्धेने आणि आत्मविश्वासाने जगा. शेवटी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, नशीब दार ठोठावेल की नाही हे आपल्या हातात नसते, पण दार उघडण्याचे धैर्य आपल्या हातात असते. स्वतःवर विश्वास ठेवा, ईश्वरावर श्रद्धा ठेवा आणि सातत्याने कर्म करत राहा. योग्य वेळ आल्यावर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नांचे योग्य फळ तुम्हाला नक्की मिळू शकते. ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्यासाठी अशा नवीन संधी, सकारात्मक विचार आणि उज्ज्वल भविष्याची सुरुवात ठरो. हर हर महादेव.